आज आपण फूड टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय आणि तुम्ही सांगत होता सुपर स्पेशलायझेशन एमटेक सुद्धा आता त्याच्यामध्ये शक्य आहे. मला हे पण विचारायचं होतं त्या कोर्सच्या जोडीनं की नवीन येणारे रिसर्चचे एरियाज कुठले आहेत फूड टेक्नॉलॉजीमध्ये? फूड टेक्नॉलॉजीमध्ये ॲक्च्युली हा एक इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट असल्यामुळे मायक्रोबायोलॉजीतले जे विषय आहेत ते मुख्यतः फूड कसं चांगलं टिकवता येईल म्हणजे प्रिझर्वेशन किंवा स्पॉयलेजच्या दृष्टीने असतं. बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजीचे जे विषय आहेत ते न्यूट्रिशनच्या दृष्टीने असतं किंवा आता बॅकवर्ड इंटिग्रेशननी म्हणजे ॲग्रिकल्चरच्या नंतर जे होतं ते पोस्ट हार्वेस्ट आहे. सो विविध प्रकारे पेस्ट रेझिस्टंट असे किंवा अधिक अन्न उत्पादन करणं म्हणजे ह्या पद्धतीचं बायोटेक्नॉलॉजी जेव्हा होतं ॲग्रिकल्चरल तो एक भाग आहे. आणि मग त्याला जर प्रोसेस आपण करणार असू तर आता लायकोपिन सारखी आपण जर गोष्ट घेतली ती टॉमॅटोतनं बनते तर मला असा टॉमॅटो बनवता येईल का की ज्यातनं मला जास्ती लायकोपिन मिळेल. किंवा आता आपल्याला आवडीचं कस्टर्ड ॲपल आहे म्हणजे सीताफळ ते जर सीडलेस झालं तर म्हणजे ह्या वाईल्ड आयडियाज आहेत काही कदाचित 100 वर्षांनी होतील. सो ह्या पद्धतीचं ॲग्रिकल्चर रिसर्चचं लिंकेज प्रोसेस करताना मला गहू म्हणजे पोळी करायचंय तर अशी मला गव्हाची जात कदाचित आवडेल की ज्याला रिसायकल करून चालणार आहे तर माझं लगेच इकॉनॉमिक्स त्याचं बदलेल. दुसरा विषय फूड केमिस्ट्री आहे म्हणजे फंडामेंटल लेवलला वेगळे वेगळे मॉलिक्युल्स एकमेकांशी कसं वागतात. आणि फूड केमिस्ट्री जरी केमिकल इंजिनिअरिंगचं फूड टेक्नॉलॉजी हे सुपर स्पेशलायझेशन असलं तरी बेसिक फरक असा आहे की फूडचे मॉलिक्यूल सेन्सिटिव्ह आहेत. लहान मुलासारखं त्याला हँडल करायला लागतं जेव्हा तुम्ही प्रोसेस करता. आपण घरात सुद्धा बघतो आपण म्हणतो एखाद्या बाईच्या हाताला जास्ती चव आहे तेच पदार्थ तेच स्वयंपाकघर हँडलिंग म्हणजे प्रोसेसिंगमुळे त्याचा परिणाम होतो. सो हा सुद्धा एक फूड इंजिनिअरिंगचा विषय असू शकतो रिसर्चसाठी. न्यूट्रोजिनोमिक्स ही एक आणखीन अतिशय नवीन ब्रांच आहे. हा विषय मला नीट समजावून सांगा. न्यूट्रोजिनॉमिक्स म्हणजे ह्याच्यामध्ये जिनो म्हणजे जेनेटिक काही आहे आणि न्यूट्रिशन पण आहे. काय आहे म्हणजे ते? हा विषय असा आहे आणि आमच्याकडे एक सिनियर सायंटिस्ट आहेत डॉक्टर मंजिरी मुखर्जी. शी इज वन ऑफ द सायंटिस्ट इन इंडिया हु इज वर्किंग इन दिस. तर काय काय जे जिनेटिक डिफेक्ट्स असतात ते डिफेक्ट्स जन्मापासून असतील तर त्याला असं खाणं पिणं द्यायचं त्या मुलाला जेणेकरून डिफेक्ट्स कमी होतील किंवा असं खाणं पिणं आईला द्यायचं की असं डिफेक्टिव्ह मूल जन्मालाच येणार नाही. हो म्हणजे जेनेटिक त्या मुळापर्यंत अन्नाचं एक हे होऊ शकतं. मला त्याच्याकडे यायचंय आणि मला अजून एक शब्द मी आज वाचताना बघितला होता त्याचा होता न्यूट्रास्युटिकल्स आणि त्याबद्दलही विचारायचं. पण त्याआधी राज पालखे जळगावून त्यांचा फोन आहे. आपण तो फोन काय तो राज तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅडम. हा हॅलो. हा बोला तुमचा प्रश्न विचारा. मॅडम माझा एमएससी ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेला आहे. तर मॅडम याच्यामध्ये पुढे काही स्कोप आपल्याला करता येईल का म्हणजे पुढे काही रिसर्च मध्ये करता येईल का आपल्याला फूड टेक्नॉलॉजीमध्ये? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं शिक्षण झाल्यानंतर असं फूड टेक्नॉलॉजीत जाता येणार नाही ह्याचं कारण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये एकदम असे वॉटर टाईट कंपार्टमेंट आहेत. पण तुम्ही त्याच्यावर आधारित काम पुढे रिसर्चला करू शकता. म्हणजे तुम्ही जर एमएससी बाय रिसर्च घेतलं तर अशा संस्थेत काम केलं की जिथे तो जो सायंटिस्ट तुमचा गाईड आहे तो फूडच्या केमिस्ट्रीशी संबंधित काम करतोय किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला त्या लाईनमध्ये शिरता येईल. किंवा एखादी फूडची जी कंपनी आहे मोठी त्यांच्या केमिस्ट्रीशी संबंधित कामात तुम्ही एकदा शिरलात की तुम्ही इनडायरेक्टली जाल पण शैक्षणिक दृष्ट्या नाही तुम्हाला याच्यात आता लगेच नाही येणार. आणि मग यालाच जोडून मला अजूनही विचारायचं की परदेशात जाऊन अशा पद्धतीचं शिक्षण घेता येतं का? तिथे काय संधी आहेत आपण ते बोलूयात. आधी सचिन बोबडे आहेत त्यांचा प्रश्न घेऊयात आणि या प्रश्नाकडे येऊयात. सचिन तुमचा प्रश्न विचारू शकता. माझा प्रश्न आधीच्या प्रश्नाशी रिलेटेड होता. ऍक्च्युली मी बीएससी फिजिक्स आहे. फिजिक्स मध्ये मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. 12वी पर्यंत माझं बायो होतं. तर या केसमध्ये मी बायोटेक्नॉलॉजी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स ऍडमिशन घेऊ शकेल का? बर. फिजिक्स नंतर अगेन बायोटेक्नॉलॉजी नाही पण तुम्ही बायोफिजिक्स मध्ये जाऊ शकता आणि त्याच्यानंतर PhD ला तुम्ही इव्हन बायोकेमिस्ट्रीत किंवा बायोटेक्नॉलॉजीत जाऊ शकता. सो हे इनडायरेक्ट जम्पिंग करायला लागेल. पण एक तुमच्या नेहमी लक्षात तुम्हाला ठेवायला लागेल की तुमचा जो कोर सब्जेक्ट आहे ज्याच्यात तुम्हाला ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे त्या कोर सब्जेक्टमध्ये पुढे गेल्यावर तुम्ही कदाचित जितकं जास्ती छान कराल तेवढं दुसरीकडे असताना तुम्हाला पेरिफेरियल रिसर्च करायला लागेल. पण इंटरडिसिप्लिनरी आहे त्यामुळे सगळे विषय ह्याच्यात लागतात. पण तरी म्हणजे जो आधी याची निवड करेल या विषयाची तो ह्याच्यामध्ये जास्त पुढे जाऊ शकतो. तुम्हाला मी या परदेशी शिक्षणाबद्दल विचारते. अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये आज हे कोर्सेस आहेत आणि इकडे कोणतंही ग्रॅज्युएशन असलं की कधी कधी तिकडे विशेषतः US मध्ये जाताना तुम्हाला वेगळं स्पेशलायझेशन घेता येतं.
तर तुम्ही तिथल्या शिक्षणाबद्दल आणि तिथल्या संधींबद्दल काही सांगू शकाल का? परदेशी आणि विशेषतः अमेरिकेमध्ये खूप ओपन असं शैक्षणिक पात्रता असल्यामुळे तुम्ही वेगळ्या वेगळ्या विषयात तुम्ही जाऊ शकता, कारण तिथे जी पद्धत आहे ती अशी आहे की तुम्ही मेकअप कोर्सेस म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिट दुसऱ्या विषयाचे घेऊन स्वतःला तुम्ही त्या पातळीपर्यंत आणू शकता. इंडियामध्ये आज अशी नाहीये, पण इव्हन UDCT आमचं ड्रीम आहे की लवकरच अशा पद्धतीने इंटरचेंजेबिलिटी टू सम एक्सटेंट, अगदी कॉम्प्युटर करून डायरेक्टली इकडे आला असं नाही होणार, पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सगळे संलग्न विषय आहेत, त्यातनं मेकअप करून इकडे करता येईल. पण आता इंडियात असं नाहीये, परदेशी तुम्हाला करता येईल. परदेशी करता येईल. आणि आपण जे बोलत होतो की तुम्ही सांगत होतात मला की न्यूट्रोजिनॉमिक्स आहे आणि तसंच फार्मसीमध्ये सुद्धा, म्हणजे आम्हाला लहानपणी असं म्हणायचंय की आहार आहे व औषधी, तर हा जो आहाराचं हे जे सगळं शास्त्र आहे ते औषधांशी पण रिलेटेड आहे, न्यूट्रास्युटिकल्सचं मोठं क्षेत्र आहे, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? खूप छान प्रश्न विचारलास तू ज्ञानदा. ऍक्च्युली 20व्या शतकापर्यंत आपण डोंट म्हणजे नो वरती होतो, विशेषतः आपला देश. सगळीकडे बघा नो पार्किंग, आता येस पार्किंग सुरू झालंय. तसं पूर्वी होतं अँटीबायोटिक म्हणजे जंतूंना मारा, आणि आता आहे प्रोबायोटिक म्हणजे चांगल्या जंतूंना, म्हणजे रोगजंतूंना मारा ऐवजी चांगल्या जंतूंना, मित्र जंतूंना सपोर्ट करा, प्रोबायोटिक. तसं न्यूट्रास्युटिकल म्हणजे फार्मास्युटिकल अवॉइडच करा, म्हणजे तुम्ही असं फूड घ्या की त्याच्यातच तुम्हाला लागणाऱ्या औषधी गुणधर्माचा. आणि आपल्या देशातलं खरं तर हे पुराण तत्वज्ञान असंच आहे आयुर्वेदाचं. आपण याबद्दल आणि ह्यातल्या ज्या सगळ्या विविध छोट्या छोट्या उद्योगांच्या संधी आहेत या क्षेत्रातल्या, त्याबद्दल पुढच्या भागात बोलणार आहोत. आपण पुढच्या भागात तिकडे परत येऊयात. पहा फक्त IBN लोकमत.